कोणाला दिसला? मलाच दिसला. मीच एकटी होते घरात. बर. बाथरूमला चालले होते तर एवढा शिपट असं वर दिसलं त्याच तोंड मध्ये. ओके ओके. हा हा. म्हणजे भांड्यामध्ये तोडणं होतं आणि बाकी शेपटी बाद. हिरव्या रंगाचं होतं? हिरवट रंगाचं होतं? हिरवट नाही. बरं. नमस्कार. आपण आता या व्हिडिओमध्ये पाहतोय की पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि ह्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या घरात साप निघतात. टॉयलेटचं चेंबर आहे ओपन केलेलं आहे. त्याच्यावर दिसतंय. त्या पद्धतीनं चेंबरमध्ये आउटलेटमधून मध्ये येतो. चेंबरमधून 3 हौद पास करून तो आपल्या संडासच्या टँकमध्ये तिथपर्यंत हा साप येतो. हा साप वेरुळ असू शकतो, भ्रमण असू शकते, नाग असू शकतो. त्यामुळे विषारी कोणताही साप असू शकतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आपण संडासचे जे आउटलेट आहे जे आपण नालीमध्ये सोडतो त्या आउटलेटला जाळ्या बसणं गरजेचं आहे. आपण 1 hour later. आता आपण थोड्या वेळापूर्वी इथं आलो होतो सापाच्या कॉलसाठी. जो टॉयलेटमध्ये साप होता पण तो आपल्याला सापडला नाही. पण हार्पिक टाकलं जेणेकरून जर त्या भांड्यामध्ये साप असेल तर बाहेर येईल. दुसऱ्या वेळेस कोणाला मित्राचं आणि त्यांनी आपल्याला लगेच बोलवलं. आता आपण तो साप रेस्क्यू करूया. नेमकं भांड्यामध्ये नेमकं साप कुठून आलं चला. आणि यापूर्वी मला सचिनने व्हिडिओ पाठवला होता. पाठीमागं जी खिडकी असते त्या खिडकीतून एक अंदाजे मोबाईल ठेवला आणि व्हिडिओ पाठवला. त्याच्यात लक्षात आलं की झापण जातीचा साप आहे. तर आपण हा साप रेस्क्यू करूया. ये बाहेर. हा काय नाही काय नाही. हा जो साप आहे आपल्या समोर हा धामण जातीचा साप आहे. त्याला रॅट स्नेक म्हणतो आपण. आणि हा रॅट स्नेक म्हणजे काय, उंदीर मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकणारा साप. नाही नाही 10 मिनिट चावते ना? ओके. चावते. साप चावतो. कुठलाही साप चावतोच स्वतःच्या संरक्षणासाठी. पण हा विषय नाही ना. हा विषारी नाही एवढंच आहे. तरी आता आपण बघितलं की हा टॉयलेटमध्ये साप निघालेला आहे. त्यामुळं आपणाला सर्वांना परत एक विनंती, जिथं आपण राहतोय त्या भागात आपण टॉयलेट बांधला असेल तर टॉयलेटच्या आउटलेटला आपण जाळ्या बसवल्या पाहिजेत. आपल्या 3 सेफ्टी टँक मध्ये येतात आणि सेफ्टी टँक मधून चेंबर मधून ते डायरेक्ट आपल्या टॉयलेटमध्ये प्रवेश करतात. त्यामुळं इथून पुढे प्रत्येकाने आपल्या टॉयलेटच्या आउटलेटला, जे आउटलेट आपण बाहेर सोडलेलं असतं अशा आउटलेटला आपण जाळ्या बसवल्या पाहिजेत. अशा वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि वेगळ्या पद्धतीचे साप या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर आणतोय. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा. धन्यवाद. आणि यासोबतच पुढचा जो साप आहे निसर्गाच्या सानिध्यात गेला.